नमस्कार मित्रांनो, बऱ्याच मुलांचे फॉर्म एम-ए-पी-एस पोर्टलकडून रिजेक्ट झालेले आहेत किंवा इस्टॅब्लिशमेंटकडून रिजेक्ट झालेले आहेत किंवा त्यांना रेक्टिफाईड बाय इस्टॅब्लिशमेंट असा मेसेज आलेला आहे। त्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत किंवा त्यांना रिसबमिट करण्याची आवश्यकता आहे। तर तुम्हालाही असा मेसेज आला असेल, तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे। तर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्यामध्ये एक कारण दिलेलं असेल रिमार्कमध्ये की तुमचा जो फॉर्म आहे तो रेक्टिफाय का करण्यात आलेला आहे किंवा रिजेक्ट का करण्यात आलेला आहे आणि ते कारण शोधून तुम्हाला त्याचा उपाय करावा लागणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहे की आमचा फॉर्म पर रेक्टिफाईड बाय एस्टॅब्लिशमेंट असा रिमार्क येऊन तो रिजेक्ट झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर असं तुम्हाला रिमार्क आला असेल तर त्याचं सर्वात प्रथम कारण कसं शोधायचं आणि कारण शोधल्यानंतर त्याचा उपाय कसा करायचा, त्याला रिसबमिट कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला लगेच आपण मोबाईलच्या स्क्रीनमध्ये जाऊ आणि व्हिडिओला सुरुवात करू। ते कारण इथे शोधायचे आहेत। तर सर्वात आधी आपण एम-ए-पी-एसमध्ये लॉग इन करू आणि आपल्याला काय कारण देऊन रेक्टिफाय केलं आहे ते शोधू आणि त्यानंतर त्याला सॉल्व्ह कसं करायचं, क्लेम रिसबमिट कसा करायचा ते पण आज बघणार आहोत। तर आज सगळ्यात पहिले आपण इथे लॉग इन करून घेऊया। एम-ए-पी-एस साईटवर लॉग इन करताना तुम्हाला एक तर 5G नेटवर्कचा वापर करायचा आहे आणि फुल रेंजमध्ये काम करायचं आहे आणि मोबाईलमध्ये जर करत असाल तर डेस्कटॉप व्हर्जन ओपन करायचं आहे जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही आणि तुमची साईट लवकर ओपन होऊन तुमचं काम फटाफट होऊन जाईल। तर आता ते रजिस्ट्रेशन क्लिक केलं, त्यानंतर गो टू वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं गो टू लॉग इन आणि इथं लॉग इनचं ऑप्शन आलेलं आहे। तर आपण फटाफट इथं लॉग इन करून घेऊया। यूजर आय डी पासवर्ड आपला टाकून झालेला आहे। आता आपण इथं कॅप्चा टाकू आणि लॉग इन करू। आपलं इथं लॉग इन झालेलं आहे, तुमचं पण लॉग इन असं तर तुम्ही इथं बघू शकता हा आपला क्लेम आहे आणि इथं आपल्याला रिमार्कमध्ये दिलं आहे रेक्टिफाईड बाय इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे इस्टॅब्लिशमेंटला आपण जो क्लेम सबमिट केला आहे त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांच्या मनानुसार आपण क्लेम इथं सबमिट केलेला नाही आहे तर त्यामुळे आपला क्लेम हा रिजेक्ट झालेला आहे, अप्रूव्ह झालेला नाही आहे। तर याला आपण अप्रूव्ह कसं करू शकतो तर ते आज आपण इथं बघणार आहोत। तर आपल्याला थोडं खाली जायचं आहे। इथं आपलं कारण दिसत नाही आहे तर आपण 3 डॉट आहे त्या 3 डॉटला क्लिक करायचं। इथं क्लिक केल्यानंतर क्लेम मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं। इथं क्लिक केल्यानंतर तर आपल्याला काय करायचं आहे, जो क्लेम नंबर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं जे आपलं डिटेल्स जे आहे ते दिसून येईल। आता तुम्ही इथं बघू शकता आपल्याला 2 कारणं दिलेले आहेत, एक तर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म सबमिट केलेला नाही आहे आणि एक नॉट सर्टेडचं जे कारण दिलेलं आहे शोधायचं आहे नीड टू रेक्टिफाय, मतलब रेक्टिफाय करायचं आपल्याला इथं गरज आहे कारण आपण जो फॉर्म सबमिट केला आहे त्यामध्ये यांना काहीतरी इथं हे करायचं आहे। त्यांनी आपल्याला सांगितलं कॉन्ट्रॅक्ट फॉर्म कॉपी नॉट अटॅच। कॉन्ट्रॅक्ट फॉर्मच्या जागी तिथं NAC सर्टिफिकेट आणि कॉन्ट्रॅक्ट फॉर्मचे 2 ऑप्शन येतात। तर आपण तिथं NAC सर्टिफिकेट सबमिट केलं होतं, ते यांनी मंजूर केलं नाही आहे। तर आपल्याला काय करायचं आहे की इथं आता कॉन्ट्रॅक्ट जो फॉर्म आहे तो इथं सबमिट करायचा आहे, त्यानंतर आपला फॉर्म परत रिसबमिट करायचा आहे। तुम्हाला पण इथं जर रिजेक्ट झालेलं असेल तुम्ही इथं येऊ शकता आणि जे काही कारण सांगितलं आहे तुमचं बँक स्टेटमेंट चुकीचं असेल, त्याला हायलाईट केलेलं नसेल तर तुम्ही इथे येऊन त्याला अपडेट करू शकता। परत आता आपण खाली जाऊ शकतो। एकदा तुमचा क्लेम रिजेक्ट झाला तर तुम्ही त्यामध्ये तुमचं कॉन्ट्रॅक्ट सर्टिफिकेट, त्यानंतर तुमचं डोमिसाईल आणि तुमचं बँक स्टेटमेंट या 3 गोष्टी यामध्ये एडिट करू शकता आणि त्या परत त्यामध्ये अपलोड करून तुमच्या आधी जर काही चुकी झाली असेल तुम्ही सुधारू शकता। तर आपण माहिती आता कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आपल्याला टाकायचं आहे, तर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म टाकू आणि बँक स्टेटमेंट पण आधी जर जे लेवल क्लिअर नाही आहे तर आपण परत इथं स्टेटमेंट इथं अपलोड करून याला कंप्लीट करणार आहे। तर या प्रकारे तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता। यानंतर आपल्याला इथं बँक स्टेटमेंट, डोमिसाईल आणि आपलं जो कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे तो इथं सबमिट करून घ्यायचा आहे। तर सर्वात आधी आपण इथं बँक स्टेटमेंट इथं अपलोड करणार आहे, त्यानंतर आपला जो डोमिसाईल आहे ते सबमिट करणार आहे आणि त्यानंतर जो आपला कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे तो पण इथं सबमिट करणार आहे। हे तिन्ही फॉर्म आपल्यालाच इथं PDF स्वरूपात इथं सबमिट करायचे आहेत आणि त्याची साईज 1 MB कमी असायला पाहिजे। या 2 गोष्टी आपल्याला ध्यान ठेवायचं आहे आणि त्याला नाव पण द्यायचं आहे। बँक स्टेटमेंटला बँक स्टेटमेंट, डोमिसाईल आणि कॉन्ट्रॅक्ट असं त्याला नाव देऊन आणि इथे PDF आपल्याला अपलोड करायचे। त्यानंतर आपली खाली एक सबमिटचं बटन असेल, तिथं सबमिट केल्यानंतर आपला रिसबमिटचं प्रोसेस इथं कंप्लीट होईल आणि आपल्याला सक्सेसफुल असा एक मेसेज येईल आणि आपल्याला एक मेल येईल।
की तुमचं रिसबमिशन झालेलं आहे. आणि खाली तुम्ही इथं ऑप्शन बघू शकता की कॉन्ट्रॅक्ट, इथं जे 2 ऑप्शन आहेत तिथे तिसरा पण ऑप्शन आहे की तुम्ही जसं पहिले आपण सबमिट केलं, नंतर ते रेक्टिफाय एस्टॅब्लिशमेंटने रेक्टिफाय केलं आणि परत आता आपण सबमिट केलं, तसं तिसरा एक ऑप्शन तिथं दिसून येईल तुम्हाला. तर आपलं इथं बघू शकता सक्सेसफुल झालेलं आहे. या प्रकारचं तुम्हाला सक्सेसफुल मेसेज येईल आणि तुमची प्रोसेस इथं कंप्लीट झालेली आहे. तर तुमच्यापैकी जर कोणाचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर घाबरून जाऊ नका. जी प्रोसेस आपण इथं वापरली तीच प्रोसेस तुम्ही सेम वापरू शकता आणि तुमचा फॉर्म इथं रिसबमिट करू शकता. कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट वगैरे मागितले तर ते अपलोड करा आणि तुमचा फॉर्म इथं रिसबमिट करून तुमचा क्लेम अप्रूव्हसाठी पुढे पाठवू शकता.